महाड तालुक्यातील आंबेशिवथर येथील तुळशीराम गायकवाड वय वर्ष 38 आणि त्याचा मित्र रोशन एनपुरे, तुषार एनपुरे असे कुंभेशिवथर येथील फार्म हाऊस जवळ दारू पिण्यास गेले होते। ही घटना आहे 9 सप्टेंबर रोजीची। तेव्हापासून तुळशीराम गायकवाड हा बेपत्ता होता। त्याची मिसिंग तक्रारही महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या बेपत्त्या व्यक्तीचा तपास करत असताना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि तपासक अधिकारी फौजदार राजेश गोरेगावकर यांना बेपत्ता व्यक्तीचा घातपात झाल्याचा संशय आला। त्यानंतर तुळशीराम गायकवाडच्या खुनाचे रहस्य उलगडले। तुळशीराम गायकवाड सोबत रोशन सखाराम एनपुरे, तुषार तुकाराम एनपुरे आणि गणेश सुतार तसेच आणखी एक मित्र असे कुंभेशिवथर येथून किराणा माल घेऊन आंबेशिवथर येथे चालत जात असताना दारू पिण्यावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं। त्यामध्ये तुषार एनपुरे यांनी वाद पेटवला। तुषार एनपुरेने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून त्याला काल नदीच्या पुलावरून नदीपात्रात ढकलून दिले। तो प्रचंड आरडाओरड करत होता, पण त्याच्या आरडाओरडाला प्रतिसाद न देता ठार मारण्याच्या हेतूने हे कृत्य केले असे पोलीस तपासात उघड होत आहे। सोबतच्या साक्षीदारांनाही साक्ष दिल्यास ठार मारण्याची धमकी संशयित आरोपी तुषार एनपुरे, सध्या राहणार दत्तनगर जांभूळवाडी आंबेगाव पुणे याने दिली। आरोपी विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे भारतीय न्यायदंड संहिता कलम 101, कलम 238, कलम 351(3), कलम 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे आता करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।